भवाचे वंदने
हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करती मनोरथ, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. चरण संताची संताचे पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा गेली 38 वर्ष माझ्या प्रभूचं गुणगान गाता ऐकता, त्याच्यातून तुम्ही सर्वजण पावन होऊन गेलेल्या आणि पावन झालेल्या ब्रह्ममूर्तींचा आज सेवा करण्याची संधी मिळते. माझं काय आहे? धन्याच दीन संत दर्शनाचा, धन्याच दीन संत दर्शनाचा, धन्यवाद दीन संत दर्शनाचा, धन्यवाद दीन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा
प्राप्तीची उपाय. मला तरी वाटतं हा अभंग सर्वांच्या तोंड पाठ आहे आणि तिचून नसातून आपल्या सर्वांच्या भरलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल बोलायचं की आज तुम्ही गेले 38 वर्ष माझ्या प्रभू भगवंताची सेवा करता. म्हणून आम्ही एकदाच येतो तरी पण ती सेवा आहे. कोणी पत्रावळ उचलली तरी तीही सेवाच आहे. नुसतं ऐकायला बसलं तरी सेवा आहे. शेजारी जाऊन ऐकलं तीही सेवाच आहे. इच्छा केली मला जायचं आहे तरी तीही सेवाच आहे. आणि ही सगळ्यात सगळी सेवा तुमच्या वाट्यावरती येतं. तुमचं जीवन धन्य करू माझ्या प्रभूच्या कृपेने. विठाल अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. वैकुंठवासी बलिराम पालांडे, वैकुंठवासी पारशी बुवा, आमच्या या सत्यवान चव्हाण महाराजांनी सांगितलं की हे जुने माणसं होती, यांनी उत्तम सेवा केली. हरिभक्त पारायण जयराम महाराज उतेकर कार्याध्यक्ष आहेत काय ते बाबा? वा वा वा, सुंदर. म्हणजे लगेच मुखी नाम हाती मोक्ष. दुसरा हाबाप्पा संजय महाराज चोरगे. चरणी विनंती महापुरुषांनो, हे मत पाहिजे त्याला द्या, पण कार्यक्रम असला बाबा हम सब एक है. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. महापुरुषांनो, आज तुमच्या समोर व्हिडिओ कॅमेरा घेऊन उभे आहेत. अखंड महाराष्ट्राभर गाडी त्यांची, पेट्रोल त्यांचा, ड्रायव्हर त्यांचं, स्वतःही असं कॅमेऱ्याची शूटिंग यशवंत सेठ कराले. आज अण्णा कराले खाली बसले, बघवत नाही त्यांना. आमच्या कीर्तनाला विना तेच घेतात, पण तिकडं पाहायला हरकत नाही, तुम्ही अण्णाच आहे, काही फरक नाही. पण अण्णा कुठपर्यंत शोभतो, घरात जादूगुरुजी आणून देतात तो पण अण्णा गोड वाटतो ना. जेव्हा अण्णाला अण्णाची मौत आली मग त्याला कुठे पाठवतात? वृद्धाश्रम मध्ये. तरी तुम्ही शाबुदात सावधानात. विठाला 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 हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. महापुरुषांनो, 38 गुणिले 7 तेवढे प्रवचनकार, तेवढे कीर्तनकार ते सांगून गेले तू काय आम्हाला शिकवू नको, तुला काय येते ते सांग, आम्ही आहोत ते बरोबर आहे. असे भरपूर आले सांगून गेले, भेड्या कात्रीत गेले, पण आम्ही त्यांचं काय ऐकलं नाही. बोलता बघा ना, बरोबर आहे. ऐकलंस तर ते मनाच्या कानी ऐकावे, बुद्धीच्या डोळा पहावे, सांटो वांटी घ्यावे चित्ताच्या. सामान्य माणसाला होतं बाबा माझ्या 65 वाऱ्या झाल्या, वय किती? 78. सुंदर गोष्ट. कोणी म्हणतो 40 वाऱ्या झाल्या. उत्तम आहे. आम्ही काशीला गेलो होतो. नंबर 2चे मुख्य कोण? दिंडी नंबर 2चे मुख्य मेन माणसाने बाबाला प्रश्न विचारला, बाबा अख्खा जग विठ्ठल विठ्ठल म्हणतो, अख्खा जग कृष्ण कृष्ण म्हणतो, मी सर्वजण इथंच आहात ना?
सुरुवात झाली वाटतं. विठाला विठाला सप्ताह म्हणजे काय चपात्या जोडण्याचं काम नाही. जी भारतीय संस्कृती आहे भाऊ, हे डोक्यात धरा. नाही तर आता लय बेकार होत चालले. बाकीचे आहेत ना तुफान वाढलेले तुफान. तुम्ही काय करणार? आपण एकावरती एक मुलगा आणि मुलगीवरती ऑपरेशन करतो आणि ती मंडळी अल्लाह की देन आहे. त्याच्यामुळं लई बेकारी वाढत चालले. आणि आपला एखादा कोणी पुढे चालला, अध्यक्ष कार्याध्यक्ष कोण लय उड्या मारतो. मग त्याला खेचा खाली म्हणजे त्याची हवा काढतात. म्हणजे त्यांनी पुढं धावू नये. आता काही मंडळी अख्खा जेवण देतात, काही खूप दान धर्म करतात. आमचे यशवंत शेठ कराले अख्खा जेवण देतात, कुठेही गेला तरी, कुठेही. मग ते गोकर्ण असो, हे कल्याणचे वैष्णव, आमचे अण्णा सुद्धा. आणि ज्या वेळेला आम्हाला कुठे जायचं असलं ना, मुरलीधर, तुमच्या बंधूची आठवण येते. घुगे महाराज जायच्या अगोदर, रावसाहेब घुगे जायच्या अगोदर तिकीट, गाडी नंबर, आणि त्यांच्या ताई सुद्धा, म्हणजे एवढी व्यवस्था. आणि ज्या वेळेला शेवटच्या क्षणाला विचार आम्ही होतो, तर त्या वेळेला पाहिलं, प्रभू यांना सद्गती देच दे, पण यांची जो कोणी स्मरण करेल त्यांनाही गती चांगली दे. विठ्ठल हरी प्राप्तीची उपाय. देव ईश्वर प्राप्त पाहिजे असेल, बाबा गुळाचं कड्यात एकाचा वरती एक खाली पडला तो, असू दे. एकदा हात कापायला लागला ना, तेव्हा बोलायला लागलं, बाबा यांचं आयुष्य वाढू दे. म्हणजे समजा कमी होत आले. नोटीस पहिले आलेले, हा गुळाचा खडा कसा पाहिल्यानंतर गोड लागेल. आमच्या डोके फिरलेत का? वास घेऊन, डोळं वाटारून पाहून, चर्चा करून, वर्णन करून, मीटिंग घेऊन, तसा भगवंताचा सर्व धर्म पंथीयांचा, मी एका पंथाबद्दल नाही बोलत, एका धर्माबद्दल नाही बोलत, ज्याला युनिव्हर्सल ट्रुथ, जागतिक सत्य, आणि ते सत्य आज तुमच्या हृदयात आहे. आणि ती गोष्ट समजण्याकरता धरावे आम्हाला संत दिसतच. ये बाबा का लाई जोरात रे, पहिले लाई खात पेत होता, रस्ता कमी पडत होता, आता माल घातले आमच्या डोळ्यासमोर. अरे हो ना, पण तो जो शब्द, तो नाम आहे, तुमच्या लक्षात येतं का? आता भगवान श्रीकृष्ण सांदीपानी ऋषींकडून कुठला जप घेतला असेल? हे जर वेगळंच बोलतो, आहे तेच बोलतो, नाही बोलायची हिम्मत नाही. रामाने वशिष्ठाकडून कुठला जप घेतला असेल? तो बोल राम राम नाही, कोणाला चाटा मारतो रे? सांगतो कोणाला चाटा? कारण तुम्हाला सांगितले 5वी इयत्तेच्या क्लास मध्ये विनामूल्य बसा. तुम्ही जाणार बसायला? टाइम नाही कुठं. आम्ही MA MCOM झालो, डॉक्टरेट झाले, आणि आता पुन्हा तेच करता. मग ते संतांचं चरण धराचं असतात, एक्झॅक्ट, परफेक्ट, निश्चित, VIP, IMP, योग्य, बरोबर, कोटीपट. आपल्याला जो इथून व्यासपीठावर जे सांगितलं जातं, तर मुद्द्याचं मुळात पहिले जे जाणकार तुम्ही आहात ना, आम्ही येवल्याला गेलो होतो, इकडनं 16 लोक आणि तिकडनं 16 लोक. म्हटलं एक काम करा, किती वर्ष झाली? 105 वर्ष झाली सप्त्याला. मग जप भेटला नाही का? आम्ही जपतो ना. अरे सोरा नाही माहिती रामकृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग, आपण पाकिस्तानी आहोत का? पण तो ओरिजिनल जप नको का मायाला? नाही, किती वर्ष ऐकायचं बसायचं, किती वर्ष जेवण खाली ऐकायचं, जेवायचं ना निघायचं. हा, जो मुद्द्याची गोष्ट आहे, ती गोष्ट काय आहे? करा रे बापांनो साधन हरी, 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 आणि कर
तर कीर्तनकाराला कळलं पाहिजे टाइम कुठं सोडून घ्यायचा, कुठं कमी करायचं, कुठं वाढवायचं, कुठल्या स्टेशनला गाडी थांबली पाहिजे हे समजायला पाहिजे. तो शार्प डोक्यावर डोक्याचा पाहिजे. किती शार्प. ज्याला हायड्रोजन हेलियमची निर्मिती केली ईश्वराने, त्याला एका सेकंदाचा, कोणी एज्युकेटेड असेल ते समजून घ्या, न्यूटन आणि पेज, एका सेकंदाचा 1,00,000 भाग जरी चुकला असता ईश्वर तर हायड्रोजन हेलियमची निर्मिती होऊ शकली नसती. आणि ती होण्याकरता ईश्वर अचूक बिनचूक VIP IMP सज्जनो नीट समजून घ्या. तूच किती एवढा शहाणा सांगणार आला. आम्ही याचं भरपूर बघितलं. विठाल विठाल समजून घेतला तर एकाच खेप्यात काम होईल. आता कुंभमेळ्याला गेलो होतो आणि गेल्यानंतर तिथे बाकीच्या 35 किलोमीटर लांब या पांडुरंगरायाने, भगवान श्रीकृष्णाने, रामाने आम्हाला असं काही योजना, काय त्याची लीला, आम्ही डोळे मिटूनच होतो. प्रभू तुझो वाटे आता अनंता, तुका म्हणे संता. आणि त्या वेळेला भाऊ आम्हाला 3 किलोमीटर जवळ नेऊन ठेवला. रात्रीमध्ये तिथे कसा पोचवला, जसं ते विठ्ठलाच्या त्या नदीच्या पलीकडे होतं, पाणी एवढाच आहे ना, आतमध्ये सहज गत्य पोचवलं. तिथूनही 3 किलोमीटर जवळ. ज्या वेळेला आईला सांगितलं, आई मी जरी एकटा आंघोळ करत वाटत असेल, पण हे सगळं वारकरी, टाळकरी, मालकरी हे सगळं पुण्य त्यांना मिळो. असं का? अरे आपण एकटा घेऊन काय करणार? कारण आमुचे नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. प्रबोध झाला सरत कळेल. प्रबोध परा पचंती मध्यम वैखरी परेच्या पलीकडचं बोध, ज्याला सद्गुरुनाथ भोजन मागती आणि मग ते डोक्यात हात ठेवल्यानंतर 24,249 लहरी निघत असतात. या गण्या माप्याने सांगणार, तुका म्हणे ते पाहिजे, अख्खा टीव्ही फोडला तरी सांगणार नाही. एवढं कीर्तन प्रवचन दनादन चाललंय, पण प्रबोध घ्यायला पाहिजे. कोणी बोलतो मस्करीत तरी भोजन मागण, त्यावेळेला तो डोक्यावर हात ठेवला जातो. इट इज नॉट अ जोक. ते हसणं खेळणं नाही. त्यावेळेला त्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर प्रतिभा, प्रज्ञा, स्मृती, स्फूर्ती, स्फुरण, स्मरण, मेघा, प्रगल्भता, ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान, बोध, प्रबोध, स्वरूपाची ओळख, परोक्ष, अपरोक्ष, दृढ अपरोक्ष, महल, वीक्ष, बावडण, सगळ्यांची कृपा होत आहे. लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची. आणि ही गोष्ट प्राप्त होण्यासाठी अभंगाचं पहिलं हरी प्राप्ती उपाय, हरी प्राप्ती उपाय, हरी प्राप्ती उपाय, हरी प्राप्ती उपाय.
शिवपाय देव प्राप्त करायचा असेल ना तुम्ही इथंच आहात ना आता 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 मनाने बुद्धीने विचाराने तर्काने ज्ञानाने तुम्हाला आज पाहिजे का देव आता कुठे झाली का एवढी लोक जातात ते काय आम्ही एवढे वर्ष करतो आमच्या स्वप्नात नाही तू तर आता आला झिंपाड सांगतो 12व्या शतकामध्ये मच्छिंद्रनाथ आपण ऐकतो झटकता देता अरे स्वर्गरोणीमध्ये सांगितलं ना वैशंपायन राजा सांगत होता परीक्षिताला की बघ 2 हत्ती वर फेकवल्यात त्या अजून फिरतात त्यांना खरा वाटत नाही कसा वाटेल खरा आम्ही इतके वर्ष करतो आमच्या स्वप्नात येत नाही तू लगेच सांगतो इम्पॉसिबल अशक्य आहे म्हणून रोज सांगतो देवाची या द्वारी उभा क्षण भारी तेरे मोती जारी जारी तेरे मोती जारी जारी तेरे मोती जारी जारी हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी नाव काय बाबा आपलं शिवदास हा एकदम भारी पूर्ण नामदास व्हायला पाहिजे पण जरा थोडा जोर खातो म्हणून नाम घेते मी गुरु केले अरे चालेल ना नाही मी घेतले तो जप ज्ञानेश्वर आहे का ऐकलं का भाऊ तुम्ही लई भाग्याचे भाऊ किती भाग्याचे अब्बा सारी सृष्टी विकली तरी एक नाम त्याच्याशी बरोबर करू शकत नाही किती कापराचं डोंगर असलं म्हणजे किती काड्या लागतील त्यांना जाळायला नागनी मिळे समरच दाने तैसे नामे केले जपताहारी तैसे नामे केले जपताहारी तैसे नामे केले जपताहारी थोडं मिळे समरस झाले तैसे नामे केले जपताहारी तैसे नामे केले जपताहारी तैसे नामे केले जपताहारी माझे संत श्रीपाद बाबा रामदास बाबा भाऊ असा महाराष्ट्रात जिल्हा नाही एक ठेवला एक जिल्हा नाही एक तालुका नाही संपूर्ण महाराष्ट्र नाही आता संपूर्ण भारतभर असं राज्य नाही बाकी की त्या ठिकाणी प्रभूचं नामदास नाही हर एक राज्यात आहे मात्र तो जप कुठला तो जप कुठला ज्या तो मंत्र मुखाने बोला तो मंत्र मुखाने बोला मंत्राने वाला कोणी धरला तो मंत्र मुखाने बोला मंत्राने वाला कोणी धरला तो मंत्र मुखाने बोला 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 मंत्राने वाला कोणी धरला तो 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 मंत्र मुखाने बोला मग तो मंत्र आज आहे का आम्हाला सांगलीला गेलो होतो बाबा कीर्तन झालं होतं
उजळले भाग्य आता अवघी चिंता वरली संत दर्शनी लाभ हा लाभ म्हणजे कुठला? नुसतं ऐकायचा, हसाचा, फसाचा ना. गुरुदेव गुरुदेव म्हणजे तुम्ही तिकडं आम्ही इकडं. म्हणजे मुद्द्याची गोष्ट आहे ती समजून घ्यायला पाहिजे. आणि ती समजून नाही घेतली वरती लाई मारतील. हा किती मारतील? अरे तुझे मुलं बाकीचे तो जप घेतला नाही. तुझे मुलं, कारण मुख्य जो असतो ना, मुख्य त्याने जप घ्यायला पाहिजे. काय बोलतं काय समजत नाही. आम्ही का जप घेतला नाही का? घेतले, पण तुझा प्रबोध कुठं झाले कळलं नाही वाटतं? समजलं? प्रबोध झाल्यानंतर तो गावठू गायचा तूप डोक्यात थापला जातो. एखादा टीव्ही स्टार, रेडिओ स्टारला विचारा, एखादा कुंभमेळ्याच्या बाबाला विचारलं, बाबा तुम्ही देवाला पाहिलाय का? पाहिला असं तर आम्हाला दाखवणार का? तो सांगेल मी करगोटा बी ठेवला नाही. दिगंबर झाले ते ईश्वर प्राप्तीसाठी, पण अजून मी ते प्रयत्नात आहे. आणि ते जर ज्वलंत आणि जिवंत नामधारकाला विचारला, देवा हे देव आहे, देवा हे देव आहे, देवा हे देव आहे, देवा हे देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाय, हृदय मंदिरी शोधून पाय, हृदय मंदिरी, हृदय मंदिरे शोधून पाय, हृदय सर्व महात्म्यांकडे तिथे पाहिल्यानंतर कळलं की जी गोष्ट पापणी उघड झाप करणं कठीण, एवढा देव सोपा असून किती कुटाणा करायला लागलेले यांना घर दार, मुलं, गुरं, ढोरं, शेती वाडी सर्वस्वाचा त्याग करावा लागलेला आहे. आणि आपल्याला न लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा, तो घरा नारायण, तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण. हो तसा नाही, त्याला तो ओरिजिनल. कोणी पण नाही बोलणार, कोणी पण नाही बोलणार, कारण ही मराठ्यांच्या नगरी ब्रह्मविद्येचा मग एवढं कीर्तनकार प्रवचनकार सांगतात का? तर इज बाय नॉलेज का तयार होऊ नये? का तयार होऊ नये? व्हायलाच पाहिजे, होतातच. फक्त तुम्ही शार्प ऐकायला पाहिजे. बाबा तुम्ही बोलता ते आज आहे का? आम्हाला नसेल तर स्टॅम्प पेपर लिहून घ्यायचा सुप्रीम कोर्टच्या, साध्या नको, भर चौकात उघडा करून तुझ्यावर व्हाईट पेट्रोल टाकून का चालवून देऊ नये, अशी संतांची प्रतिज्ञा होती. संतांची. आणि आज बी तसाच, आज बी गुळ तोच आहे, गोडच लागतो, साखरही गोड लागतो, सूर्यही तोच आहे, चंद्रही तोच आहे, पाणी तोच आहे. किती कीर्तन ऐकायची, किती पारायण करायचं, किती तीर्थाटनाला जायचं, किती बाबा लोकांच्या पाया पडायचं. वेगळंच बोलतो, वेगळं नाही. या या यासाठी या या विठाला विठाला
आमचे चौधरी साहेब लई प्रेमाचे हो, म्हणजे नुसते प्रेमाचे नाही तर सर तन मन धनाने सर्व अर्थाने ते अनुकूल असलेले. तुम्हाला फक्त गाववाल्यांची नस माहिती पडली होती. ब्रिटिश गाववाला कप वात आणि पित्त. आमचे ते प्रकाश भाऊंचे काय नाव काय भाऊ तुमचा, संजय. हर एक कार्यक्रमाला कुठे पण असत. संजय महाराज बोलले ना, हर एक कार्यक्रमाला कुठेही या पंचक्रोशीत असू दे ते असणारच. आणि याचं कारण आहे ब्रह्मरस गोडी जयासी फावली वासना निमाली समूळ त्याची. मग ती ब्रह्मरस गोडी कशी मिळेल, तशी नाही मिळत. त्याला संत मिळाला पाहिजे. संत म्हणजे एक्झॅक्ट परफेक्ट निश्चित नेमकं काय ते संत म्हणजे ती ओरिजिनल जपाचा बोध देतात. समजलं का? मुआलीना कंठ हलीना जीवान रटे राम, हम बैठे आराम हमारा भजन करी आत्माराम. हरिपाठात काय असेल, ज्ञानदेवा मौन, ज्ञानदेव मौन जपाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपाळ अंतरी. धरोनी श्री हरी, धरोनी श्री हरी सता सता हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी का हातामध्ये नाही लक्षात येत, नाही लक्षात येत. आज मी तुमचा या क्षणी सर्वांचा जप चालू आहे, सगळ्यांचा. स्वाद चालू नाही. गावाला गेलो तरी, संडास मध्ये बसलो तरी, दुटीवर गेलो तरी भाकरी वाजत असताना स्वाद चालू. पण त्याच्यावरती नाम बसून देणारा पाहिजे. मालेवरती मध्ये फसवा फसवे. माझं ना काय चिंपाटाचं शास्त्र काय बोलते. शास्त्र ज्ञानेश्वरी काय सांगते, तुम्ही तो जप जपता, तो जप ज्ञानेश्वरीत आहे का? आज सगळंच करायला घेतलं, कारण जुना प्लास्टर तर खाडालाच लागतं, त्याशिवाय नवीन प्लास्टर. जुना प्लास्टर काढण्या एक्झॅक्ट काय आहे, जे जुनं खिळं असतात ना, बैल का मालकाला सांगायला जातो का हो, मला नाला पत्र्या मार म्हणून, असा पाय देतो का तो? नाही ना. मग त्याला काय करावं लागतं, खाली पाडावा लागतो. खाली पाडल्यानंतर त्याच्या मुसक्या बरोबर मग जुनं त्याचं खिळं उपटायला लागतात. मी मेळा 11 माळा जपतो, चांगली गोष्ट. कप्पाचा मक्याचा पहिला येतो. आता नीट बोल ना. जुनं खिळं उपटायला लागतात, ते नाला उपटायला. मग नवीन जो बोध आहे तो बोध कीर्तन त्याच्या करताच आहे भाऊ, जेवढ्या करता नाही. घरी काही जेवायला मिळत नाही का? अरे सत्यवान महाराजांनी आम्हाला बोलवलं, त्यांना काही करमत नव्हतं का? हे चौधरी महाराज सुद्धा, हे सगळ्यांना तुम्हाला वाटतं, तुमच्या अख्ख्या कमिटीला वाटतं, तो पारायण करतो, वाचतो, पण तरी पुरा समाधान वाटत. पारायण करू नये का? करावा. वास्तविक नीट पाहिलं, आपल्या लेकरांना वळण द्यायचं असतं. सप्त्याला संध्याकाळी आपण नको नको त्याचा अभ्यास आहे. अरे तो भाईसाहेब शुक्रवारी नमाज पडायला सांगणारच ना. आपलं गडी एकादशीला पण मंदिरात यायला मागत, आपणच त्यांना डावलतो. आता बघा ना, आपण आलो सगळे डंगरे आपण झालेले. लहान लेकरं कोणी आणलं नाही. हे काय पप्या चुकून आले गडी तो, आणि त्याचे आई बाबा बी चांगलेत. बाकीचे नाही. कार्यक्रमाला याचा जर सांगायला लागतं भाऊ ड्रेस मध्ये ये, ती लोक
म्हणून 60,000 बालके रोज मॉमेडियन लोकांची जन्माला येतात. 40,000 बालके आपल्या हिंदूंची येतात. उद्याचा भारत ही अल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम रसूलुल्लाह होईल. त्याकरता सावध व्हायला पाहिजे. आणि सावध होणं म्हणजे आपल्या कुठल्याही पंथाचा असो, नीट ऐकता ना, कुठल्याही ग्रंथाचा असो, तो भगवंताचं नामस्मरण करतो ना, तो आपला आहे. त्याला खेचाच्या भांगडीत पडायचा नाही. आणि खेचला तर समजायचं आज ना उद्या आपला बी नंबर तिथे जाईल. विठाला विठ्ठल चर्चा याची व्हायला पाहिजे. कुठली? हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणजे ते जे जप देत असतील ते जप कुठला? नामजप आम्ही तेच ऐकत आलो 38 वर्ष. काही नवीन काही सांग. नवीन काय सांगायचं? नवीन एकच सांगायचं, आत्मप्रभा नित्य नवी तेचे करुणे ठाण जीवी. जो इंद्रियाशी चोरून जीवी तयाशीच भावी. इंद्रियांना चोरून म्हणजे नेमकं काय ते तसं न समजणार. त्याला जपच घ्यावा लागेल. मग आम्ही करतो ते बघ. तू जो जपतोस ज्ञानेश्वरीत आहे का? 28 ठिकाणी आहे भाऊ, 1-2 नाही, 28 ठिकाणी. भागवत मध्ये, कुराण मध्ये, पुराण मध्ये, शास्त्रामध्ये 18 पुराण आहे. सगळे शास्त्रामध्ये तो जप आहे. मग आपल्याला का समजू नये? किती वर्ष पाला खायचा आपण नुसतं? किती वर्ष बिना अवस्था देऊन काय ते वातारतात? ते बाबांचा कार्यक्रम आहे का? हो, तेच बाबांचा. वातारतात म्हणजे नेमकं काय? या देवाचे भरता मारे, देवाचे भरता मारे, प्रेमाचे फेफरे, प्रेमाचे गुरगुर करीती वेळ टाळे, पहा चुकल्या भुंकविला आश्रम मध्ये जर आलात ना, तुम्हाला ह्या डोळ्यांनी पाहायला मिळेल. सगळ्यांच्या अवस्था होतात बाबा, सगळ्यांच्या. आम्ही सुद्धा ज्या वेळेला तुमच्याच अंबरनाथला 38 वर्षापूर्वी पाहिलं, भक्त तर संत श्रीपादवा रामदासोबा आले होते शिव मंदिर जवळ. आणि त्या संजय संच्या घराजवळ तिथं कार्यक्रम होता. आणि कार्यक्रम असताना बघतो ते अवस्था, हे काय भांगड रे? प्रेम दाटे नैर लोटे, प्रेम दाटे नैर लोटे, प्रेम दाटे नैर लोटे, कंठी प्रेम दाटे नैर लोटे. पापड भाकरी सारखं नाही खायचा. ते काही बोला का बोलूनच देत नाही रे. बोलते बुवाचं डोकं शार्प पाहिजे ना. तू कमांडर आहे कळलं पाहिजे. राजाला राजा आहे समजत नसेल मग तो झाडू मारायला धावेल. त्याने झाडू नसं मारायचा. तशी गंमत आता त्या ताईची अवस्था झाली बघा तिथे. ही प्रेम अवस्था आहे भाऊ. हा रिझल्ट आहे.
आणि अवस्था आमची पण अशी झालेली आहे का? आम्ही बोलतो म्हणा, आता हे बोलतात यांची पण, जाधव गुरुजींची पण, ते मुरलीधर भाऊंची पण, हे जे कॅमेरा चालत्यांची पण, संजय भाऊंचे पण, आपले ते नाव काय भाऊ भोलानाथ, सगळ्यांची अवस्था झालेली भाऊ, सगळ्यांची. आणि ती अवस्था अख्ख्या हिंदुस्थानात फिरला ना, असं भिक्षा मागत पाहत आम्हाला बघायला तरी भेटलं पाहिजे. बघायला सुद्धा नाही भेटणार. बाकीच्या मंडळाला भीती वाटतं कार्यक्रम ठेवतील का नाही ठेवतील, हे त्याची इच्छा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंड, हे ती आम्हा करणे काम, तिथं वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंड, हे ती आम्हा वाढवावे नाम, तिथं आम्हा करणे काम. आमच्या बरोबर स्वप्नील आणि आपले काय नाव भाऊ त्यांचं, संदीप, हे आळंदीची यात्रेला आम्ही बोललो पहिल्यांदाच येतो. बरं ठीक आहे. आमच्या गावातला एक शेठ म्हात्रे म्हणून, आणि बोलतं महाराज तुम्हाला जायचं दर्शनाला? हो. बरं हे मी आलेलो आहे, पण हे महाराज बरं नवीनच आलेले आहेत, पहिलेच आहेत, मग तुम्हाला दर्शन करायचं आहे. पहिले चहा पिऊ, चाला चहा प्यायला गेलो तर दर्शन होतं? हो. बोलतो होतो. लाईन नदीच्या पलीकडे आणि आम्ही अलीकडे होतो. आणि त्यावेळेला चौधरी साहेब त्यांनी सांगितलं चला, बोलतं त्या साहेबांनी सांगितले हे आमचे गुरुवर्य, टोपी काढून पाया पडला. आतमध्ये त्यांनी अर्ध्या तासावर नेलं. त्याले या भाऊंची अशी अवस्था झाली, गुरुजी इतकी अवस्था झाली, लोक बघायला काय आहेत रे, आवडतं तर आवडणार नाही. मग त्याच्यापेक्षा ना हात लावता थेट मंदिरात आतमध्ये जायचो. पण सतत या स्वप्नीलचे आणि भाऊ चौधरी भाऊंची दोघांची यांची खूप अवस्था झाली. अवस्था झाल्यानंतर ते काय प्रकारे अभंगाचं दुसरं चरण, ते साधने खरोखर जीवनाचं तुम्ही फार सोनं केलं. इतरांचं पण व्हायला पाहिजे, परीच होऊन जायला पाहिजे. आणि परीच होण्याकरता तुम्ही जो जपता भरपूर कीर्तन कराले. हो बोलणार कोणीच नाही, ह्योच किती सांगणार एवढा विठाला विठाला गावठू गायचं तूप लागता करे. आणि देणारा पण गुरुशी असावी आत्मप्रचिती. गुरुला त्या परमात्म्याबद्दल शिष्याने धरावी निज शांती. तो शांती पाहिजे तरीच लाहीची योग स्थिती राट्टा कामा का. बाकी
यांच्या अवस्था होतात यांची कार्यक्रम नको, यांची कार्यक्रम पचत नाही ना, ते तरी काय करतील? सांगायचं, ऐकायचं, जेवायचं न हो. किती वर्ष करणार? स्वतःलाही फसवता ना जगालाही फसवता. हे सोन्यासारखी मंडळी यांना समजू नये, कळू नये. किती वर्ष यांना उठा बैठका मारायला लावायच्या. स्वामी विवेकानंद सुद्धा विचारत भेटेल त्याला, बाबा तुम्ही देव पाहिलाय का? याला ठकास माठक भेटला, गाठ पडली ठका ठका, त्याचे वर्मजाने. आणि मग त्याने पाहिला, दृष्टीने पाहिला. शिष्याकडे पाहताना डोक्यापासून पायाकडे पाहायचं असतात, आणि गुरुकडे पाहताना पायापासून. आणि कृपेचा वर्षाव केला. बेटा तुला पायाचं आहे का? त्याने असं बोलला की हिमालयात जा, संन्यास घे. घेतात त्यांचं वाईट नाही म्हणत, सगळंच चांगलं आहे, आपलं काही घेणे देणं नाही, आपलं काही पोट न दुखत, सगळंच चांगलं आहे. मग त्या वेळेला म्हणजे तुला आत्ता पाहिजे का? आत्ता आत्ता. आज मला ठकास माठक भेटला. इतके दिवस विचार होतो, नाही बघू, आमच्या गुरुला भेटायला ये, मग सांगू. असा उदारीचं काम नाही केला ना. तुम्हाला बी सांगतो गुरुजी, या व्यासपीठावरून नाचू कीर्तनाच रंगी, ज्ञान दीप लावो जगी, ज्ञान दीप लावो जगी, ज्ञान दीप लावो जगी. नाचू कीर्तनाच रंगी, ज्ञान दीप लावो जगी, ज्ञान दीप लावो जगी, ज्ञान दीप लावो जगी. काम बरोबर, शॉर्ट बट स्वीट, थोडक्यात पण नाही. कधी बी बघायचं, लोक मांड्या मोडायला लागली, घड्याल पाय. नदीच्या किनाऱ्यावरती, गंगा मैयाच्या काठावरती जाऊन असे बसले की मी आज जीवच देतो. कोण? गण्या मप्या नाही, अब्दुल कलाम साहेब. आणि तिथे बसल्यानंतर रामानंद गुरुजी तिथे गेले. हे बेटा असा काय बसले? गंगेमध्ये पडला तर पडून मरून जाशील. हो मला मरायचंच आहे. हो हो हो. का? मी इंटरव्ह्यू मध्ये नापास झालो, मला नोकरी नाही भेटणार. बेटा एक काम कर, तुला ईश्वराने जे जगवले ते विशिष्ट कार्यासाठी जगवलेलं असं गृहीत धरायचा. बाकीचे कीर्तनकर प्रवचनकारांनी नीट ऐकायचा, नीट पाहायचा, व्यासपीठावर काही बी नाही बोलायचा. जर मोदी साहेब बोलले 500 न 2000च्या नोटातून जी मस्करी केली, एप्रिल फुल केलं, जमाल लाल किल्ल्यावर भाषण येते तशी गंमत इथल्या माणसाने जबाबदारीने बोलायचं. ऐकलं का? हरिओम. आणि जबाबदारीने सुद्धा ऐकल्यानंतर ते पाहायचं असतात. आणि मग त्या वेळेला कलाम साहेबांनी सांगितलं, हे बघ तू याच्या कामासाठी वेगळ्या कामासाठी जन्माला असं आतमध्ये सांगावं लागतं. हनुमंतरायानं सुद्धा जांबुवंतांनी सांगितलं, तुझ्यामध्ये एवढी ताकद आहे. बालपणामध्ये तू सूर्याला धरायला गेला होतास, बालपणामध्ये. आजच्या जगातलं यान कुठं कोणी गेले का? नाही. मग एवढी ताकद आहे कलाम साहेबांना सांगितलं. आणि अंतर्मुख झालं. हे नरा आद बघ जरा जीव हा करा, नवी ही माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. आणि त्याच कलाम साहेबांना ज्या वेळेला शक्ती, भक्ती, युक्ती, नीती, धर्म, वेदांत शास्त्र, प्रतिभा, प्रज्ञा, स्मृती, स्फूर्ती, स्फुरण, स्मरण आपल्याला एक बी माहित नाही. नुसता विठ्ठल विठ्ठल चाले, बावलाड बी म्हणतो, पण काय म्हणाचा ते समजण्यासाठी गावठू गायचं तूप लागतो. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला वाजपेयी साहेबांना कलाम साहेब भेटले आणि यांना मिसाईल साहेब म्हणून ओळखलं जावं लागले. यांनी एवढी प्रतिभा, प्रज्ञा ओतली त्याच्यामध्ये. आणि त्यांनी जो संशोधन केला, पूर्वीच्या काळी एकाच ठिकाणी मिसाईल फोडून
विध्वंस करून येत होता, पण या कलाम साहेबांनी एवढी क्रांती केली, एकच मिसाईल 10 ठिकाणी बॉम्ब हल्ले करून यायला लागले आणि तो आज मिसाईल जागतिक लेवलवरती स्टँडर्ड झाला. आणि वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं, बे बघ, माझ्या भारताला अणुसंपन्न कर. गण्या माफ्या नव्हतं, अणुसंपन्न कर. अमेरिकेला गेले, त्यानं सांगितलं तुम्हाला मी नासाचा मुख्य अध्यक्ष बनवतो आणि तिथल्यापेक्षा 10 पटीने पगार देतो. माणसं ओळखता आली पाहिजे. नको नको त्या नको, मग नुसतं साधा बोलणार असेल, आता काय सांगायचं, विठ्ठल विठ्ठल. अमेरिकेच्या माणसांनी अब्दुल कलाम साहेबांना सगळी त्यांची नासाची यंत्रणा दाखवली. यांनी पाहिलं, निरीक्षण, परीक्षण, बघणं, पाहणं आणि सूक्ष्म अवलोकन केलं. अच्छा, मी पाहिलं बोलतं, मग करा काम येथे नाही. माझ्या भारत भूमीला अणुसंपन्न करायचं आणि ज्यावेळेला अणुसंपन्न करून टाकलं त्यावेळेला वाजपेयी साहेबांनी त्यांच्या पाठीवर हात ठोपरलं. वा रे वा, मुसलमान असून सुद्धा तुम्ही एवढी क्रांती केली, मुसलमान असून सुद्धा. महापुरुषांनो, आज आपण जे अणुसंपन्न आहे त्या कलाम साहेबांच्या मुलं आहे. आणि ते कलाम साहेब आमचे भारताचे पंतप्रधान, त्यांच्याकडे फक्त आणि फक्त ज्यावेळेला आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो आणि कन्याकुमारी त्यांचा भाऊ साध्या चांदीच्या अंगठ्या विकत होता 9 ग्रहाच्या. मी ओळख म्हणून साधी त्यांची घेतली होती अंगठी आणि बरेच वर्ष आठवण म्हणून ठेवली होती. तुम्ही आज करोडपती होऊ शकले असते. महापुरुषांनो, आपल्यात जर योग्य मुद्द्याचं परफेक्ट जर समजून घ्यायचं असेल तर अभंगाचं 3रं चरण, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन नाही, संताविन प्राप्ती नाही, नेमकं संत ओळखाचं कसं रे? दोन्ही दिसती परिवर्म जाणे तो, दूध बी पांढरा ना ताक बी पांढरा. मग समजच कसं? ज्याच्याकडे पाहिल्यानंतर, ज्याच्याकडे शब्द ऐकल्यानंतर, ज्याने संकल्प सोडल्यानंतर ते काय करतात? पहिले दृष्टीने कृपा करतात. हिप्नॉटिझम आणि मास हिप्नॉटिझम एकाच नजरेने पाहून टाकतात. दुसरा, त्यांच्या शब्दाने कृपा करतात. तो जो शब्द आहे तो आपल्या कर्णपटलावरती, पण त्याला माळ घालावा लागतो. समजा करत्या नको करू, माळ घालो. आम्ही ऐकायला आलो ही मेहरबानी, आम्ही ऐकायला आलो ही मेहरबानी. माळाही तुम्ही घालायच्या. एखाद्याची उपास तुम्ही बोल लोकांची एखाद्याची. आमची संकष्टी आहे, शिवरात्री आहे, पण एकादशी नाही करायची. 14 दिवस खायचं आणि 15व्या दिवशी उपास करायचं. जर ढेरी नको असेल, समजतं? ढेरी म्हणजे पोट नको असेल तर पहिला तेल बदली करायला पाहिजे. तुम्ही आता इकडं आलं का?
विठाल 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 जो पहिला होता लाकडी गाण्याचा त्याला आता राईस ब्रँड ऑइल, त्याला कोंड्याचं तेल. इथले स्थानिक लोक कोणी आहेत का आगरी ब्रिटिश गावाला चुकून आता राहिले, ते बी जागा विकून अंपास झाले. आम्ही उरले सुरलो आम्ही आहोत. आमचे चौधरी दादा आहे तिथे बरा वाटतं बघितल्या. मग दुसरा, आपण जी भांडी वापरतो ती भांडी अल्युमिनियमचे. अल्युमिनियमच्या भांड्यात जेवण केलं, हा हा इशारा आला तुझं आता उरक. तू काय जास्त सांगू नाही, काय सांगणार आहे. आम्ही तुमचा दम बघितले, तुमचा दम आम्ही बघितले. तू करत होते समजलं तर तो तरी काय करील. जशी मोठी माणसं असली का लहान लेकरं असतात. दुसरी गंमत, आपण जे अल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवला जातो ते बनवल्यामुळे अटॅक, टॉन्सिल, बीपी हे सगळं वाढत असतं अल्युमिनियमच्या भांड्यात. काही न करता कॅन्सर रोग होतो. तो प्लास्टिकच्या पिशवीत चहा आणतात ना, प्लास्टिकच्या कागदात चहा घेतो ना आपण, जरा बंद करा. कारण चहा पिणं म्हणजे अमृत नाही, टिटानियम नावाचा विष असतो ना. आपण चल 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 प्याला, नाही ना नाही जमत, काकलुती येतो तरी सोडत. ज्या पादाचाच असेल तर, प्याचाच असेल तर गुळाचा आणि कोरा जमल का. कारण 1860 साली पहिला साखर कारखाना झाला बाबा. तेव्हापासून रोगराई वाढले, आपल्याला ढेऱ्या वाढल्या, गुडघं दुखायला लागलं, पोट दुखतो, कॅन्सर होतो, किडनी फेल होत असते. कशामुळं? तेल भांडी. आमच्या दादानी तर 36,000ची भांडी आणली. ते एकदाच ऐकतात ना, दुसऱ्यांदा सांगून वेळ खात नाही. म्हणून ती भांडी चेंज करा. तांब्या पितल्याची भांडी काय करायचं, कलई करायचं, तीच करा. नंबर 4, जी भाजी करतो आपण ती बाजारातून फवारणी केलेली भाजी तशीच घालतो साध्या पाण्याने, ते मिठाच्या पाण्याने धुवायची. ती हे सांगायला बोलले ग तुला, हे सांगायला बोल. अरे तुमचा पोटा सफाई असेल तर दुनिया सफाई. आता आमची बघ, आमची गाडी उंबारलेला थांबली, क्लच बेट तिचं गेलं, हरकत नाही, टाकतो गेअर, पण काही पुढे चालत ते हरिओम बाहुले बोली ये. गुरुजी बोलता आता तिकडने जाऊन 40 मिनिटं, इकडनं 80 मिनिटावर आम्ही तशीच दुसरी रिक्षा केली. त्यांनी आणलं बिचाऱ्यांनी, आणि तरी बी आमचं तोंड बंद नव्हतं येता येता, काही चालूच होतं. कारण येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळ तिळ. आणि आपण जे सकाळी रात्री झोपताना दात ब्रश मध्ये घासायचंय, जीभ सोलायचे ना, मग झोपायचं. सकाळी उठला उकडू बसायचा आणि गरम पाणी करायचा तांब्या भरून, त्याच्यात पंचतुळशीचा 4-5 थेंब टाकायचं. उकडू म्हणजे संडासला बसतो. आणि ज्यांच्याकडे इंग्लिश भांडी आहेत ना, त्यांचे कमरा धरतात, गुडघं धरतात, ते खाली जेवायला बसू शकत. सवयी पडली ना रे. उकडू बसायचं, पोट नाही जाम होत आणि दिवसभर ठुसठुस होत नाही, पद्धतशीर चांगला दिवस जात असतो का. आणि आपण जेवल्याबरोबर पाणी पितो, असं आहे काय. नाही मला सवय. अरे सवय, जरी कपभर आपल्याला चहा ठेवायचा असं तांब्यावर पाणी टाकला तर का होईल, किती इंधन झालेल. हो, तसंच आपल्या पोटामध्ये जेवल्याबरोबर पाणी लगेच प्यायचं नाही, विषा समान आहे. ईश्वर करो तुम्हाला खरं वाटो. काय बोललो आलं का लक्षात. आणि भगिनी वर्गांनो, मला आणखीन 10 मिनिटं आहेत, 20 मिनिटं. सकाळी उठल्याबरोबर असं का, आता इकडं आलं का तुम्ही. पहिला पाऊल जमिनीवरती, दुसरा पाऊल धरतीवरती. जमीन धरती वेगळी आली का? हो, एकच आहे. कोणी पहिल्या माल्याला, कोणी तिसऱ्या माल्याला, कोणी 5व्या माल्याला. तिसरा डोका पतीच्या चरणावरती. तो बाबा झोपलेला असेल तर भाग्याचा गडी तो.
हसल्या बघा कसा बरोबर लाडक्या बहिणी हसल्या. वा 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 तुमचा सगळीकडेच हे आहे काय गवगव आहे. त्या नवरा झोपलेला भेटला तर भाग्यात ना तर पाणी तापवला तो उठलेला असेल. आता कामच भेटला. फायदा बी काय ताण आता पांडी घासते. पतीवरता पती आता काही बोलायचंच नाही. त्याच्यानंतर आंघोळ झाली का तुळशीला पाणी घालायचं. तुम्ही बी टिमकी वाजवत थांबलं काही. विठाल विठाल मी कंटाळा याच्या आत उरकीन. काळजी करायचं कारण अजिबात धीर धरून दास्ती सोडायची. आणि मग तुळशीला पाणी घाले. तुळशीला पाणी घालताना सूर्यदेवता आहे. सूर्यदेवता नारायण आमचं कार्य धार्य शौर्य वीर्य तेजस्वी कर. आणि हे पाणी तुळशी वृंदावनामध्ये सोडायचं. ते सोडल्यानंतर हे जो बोट आहे त्याचे बोट आपल्या कपाळाला लावायचं. भगिनी वर्गांनी त्याला काय मागण्या मागायचा. हे तुळशी माते वृंदे माझं कुंकू अखंड राहू दे. काय म्हणायचं. मेल्यावर बाबा रे बरा होता त्यावर कुठं त्याचा आदर आणि कदर केली. त्याने सांगितलं भाजी बनव रात्रीची आहे ती खा ना. तर नको बोलतो काजी येत. वांग्याची भाजी होती ना शिली. हा मग ते शिली भाजी गेल्या खाजी येत बोलत. मग ती कोण खाईल. तो गडी कसा आहे बर्फाच्या गाडीचं बैल असल्यामुळे मग दे बोलतोय. गाल चाललं बुवाचा आतमध्ये का मनपसंत खायला मिळत. जिंदगी एकदाच असतं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कपडं स्टँडर्ड ठेवायचं. कपडं पावलं दिसलं का सांगायची गरजच नाही. ड्रेस इज नंबर 2. बोलणं स्टँडर्ड ठेवायचं. बोलताना जसं रामबाण आणि अर्जुन बाण आरपार जायचं आणि रामबाण आरपार जाऊन पुन्हा भारतात येत होत. आणि मग स्टँडर्ड ऑफ थिंकिंग विचारसरणी उच्च कोटीची समजायचे. कारण सगळ्यांच्या हृदयामध्ये एकच चेतन आहे. सर्वांच्या हृदय देशी आणि मग ते आलं तुळशीला पाणी घालून आलं का दारात याचं. दोन्हीकडे 2 स्वास्तिक काढायचं. भगिनी वर्गानं जमेल ना अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही सांगतच असतो. तो जर काढायला कंटाळा वाटत असेल तर प्लास्टिकचा रेडीमेड मिळतो. एकदा इकडं आपटात एकदा रांगोळी काढून मोकळा. का मग आतमध्ये जायचं ब्लॉक मध्ये घरामध्ये. पहिलं दर्शन कोणाचं घ्यायचं. गावाला आहे बोलते. आमची आई आहे पण त्यांची आईचं जमत कळतं का. त्यांची आई म्हणजे कोणाची. पतीची आई ती जमत ती नीट राहत नाही. तू बी गडी असा भावलट का स्वतःची आई ठेवायला मागत. पण बायकोची असू दे आईची सेवा करायला पाहिजे. आपण बी बोलतो हो बरोबर आहे 5 माता आहेत हे काय करताय आपल्याला तिथनं जायचं आहे. विठाल विठाल आईचं दर्शन घ्यायचं. घर 25% शांत. दुसरा दर्शन सासऱ्याचं घ्यायचं. जो सारखा रडगाणा लावतो. घर 50% शांत. तिसरा दर्शन पप्याचा बाप 9 वाजता तरी आता उठला नाही. जो काळी पिशवीवाला तुम्ही नाही काळी पिशवी कळलं का. या समजलं बरोबर. त्याचा दर्शन घ्यायचा. मग 75% घर शांत. 25% कुठं राहिला तुमच्याकडेच राहिला. भाकरी भाजताना मेल्या मुडद्या करत भाकरी भाजायच्या. जसं अन्न तसं मन जसं पाणी तशी वाणी होत राहते. म्हणून भगवंताला सांगायचं. आणि तुम्हाला पुरुष वर्गाने सांगतो बघताला बाबाजी सगळी लोक पाया पडतात. घरात किती कदर यांची बोलत. घरात किती कदर. त्याच्यापेक्षा आपण मापात राहायचा. सुनेला शिकवायच्या वाघडीन पडायचा अजिबात नाही.
बिलकुल नाही. उलट रांगणात बाहेर निघला ही तुम्ही माझ्या मोठ्या मुलीसारखी माझी सून आहे, नसली तरी बोलायचं. तर का मिटला नाही. तुमची रवानगी कुठे? वृद्धाश्रम मध्ये. बाबांना लय वैताग देतो. उठा बसा, पाणी दे, चहा दे, झाडू मार, नाश्ता दे. पुन्हा परत विचारलं तिसराच काम करताय. बरं कार्यक्रम कमी ऐका, पण ऐकाल ते आपल्या टिचून टिचून हृदयात. आणि भगवंताचं नामस्मरण जपाचा. तो कसा जपाचा? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
आज कसलीच कसर नाही. वाजवणार सुद्धा दोन्ही म्हणजे स्वर्गाधिपती आहे. बेटा नाव काय आपलं? संजू चोरगे, हा केशव चोरगे. चोरगे बाबांचे. असं आहे का? बा 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 आंब्याला आंबेच येतात नाही का? काळ्या वाजव बघू यांच्याकरता. आणि दुसरा मृदंगाचार्य प्रशांत जंगम. सुंदर गोंडस, खूप सुंदर. कारण कीर्तनकार प्रवचनकार भरपूर मिळतात जाधवगुरुजी, आणि वाजवणार नाही मिळत. आणि ते बी आता पहिले एका हाताने आशीर्वाद दिला ते याच सांकेतिक भाषा. आता दोन दोन हाताने आशीर्वाद दिला ते मला नाही परवडत नाही होत. किती रोज प्रॅक्टिस करावं लागतं. पुन्हा परत घरी आल्यानंतर आज बी चाललं तुम्ही वाजवायला. बोट फुटतात भाऊ, बोट फुटतात. सहज नाही ना. यांची आदर आणि कदर कधी किंमत वाटतं माहितीये का? जेव्हा ते नसल्यानंतर. जसं आता स्पीकरवाले, त्यांचं नाव नाही घेतलं का कधीतरी आवाज कमी जास्त. पण आज बिलकुल नाही. मस्त सुंदर. तुम्ही नाव काय दादा तुमचं? संतोष. आखी जिंदगी संतोष होऊन जाईल. एवढ्या लोकांना आवाज दिला. तुमच्या घरात बी संतोष नांदो. लवकर गळ्यात माल पडो. या नको बोलू, या बोलू. मी लासूरला गेलो होतो. तिथे एका स्पीकरवाल्याने ऑन दी स्पॉट तिथल्या तिथेच माळ घातली, तिथल्या तिथंच. आणि मग त्याच्यामुळे गडबड काय होतं की आपल्याला एका जनार्दनी संत पूर्ण करीती बाबूल करे. एका ठिकाणी मागच्या महिन्यापूर्वी सप्ताह होता. सांगतो तुम्ही आम्हाला बरं वाटतं पण समाधान वाटत नाही. त्यांना वाटतं लोकात मिरवलं म्हणजे समाधान आहे, देणगी दिलं म्हणजे समाधान आहे. त्याने काय दुसरं काय उठा बैठका म्हणजे समाधान एकाच गोष्टीत आहे. तुळशी हार गळा आवडे निरंतर तेवढ्यावर नाही भागत. त्याला ओरिजिनल जप मिळाला पाहिजे. उभ्या महाराष्ट्रात तुम्हाला कोणी बोलणार नाही. खरं बोलते नाहीच बोलणार. ज्ञानदेव माने नाम हे सुलभ. पुढं काय दिले? सर्वत्र दुर्लभ. मग तुम्ही डोकं आपलं काम नाही करी का? नाम सुलभ आहे. रामकृष्ण आणि विठ्ठल चोरांना बी माहित आहे. पण रामाने आणि कृष्णाने जो जप घेतला तो सर्वत्र दुर्लभ. निवडून काढावा टिचून टिचून असा. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ आहे. मग वाचेशी सुलभ रामकृष्ण. आणि तो ज्या वेळेला हरिबुद्धीने, आता ही मंडळी आल्यात ना काही, याही सगळे तो जप घेतलेलं आहे. पण गडबड कशी असतं, एखाद्याला धंदा करायला मिळाला, रिक्षा घेऊन दिली, तो दुपारचे 3-3 तास झोपतं. कसा धंदा व्हायचा? त्याने धंदा नीट करायला पाहिजे. आयती रिक्षा मिळली का तो धंदा करणार. आयता बापाच्या जागेवर काम केलं का तो नीट काम करणार. मग त्यापेक्षा आपल्याला जो रेडीमेड जप मिळालेला आहे, भगवंताला सांगायचा आम्हाला चांगली बुद्धी दे, चांगला विचार दे. 11च वाजलं पाहिजे असं काही हे नाही ना आपलं. हा. आणि कंटाळ्याच्यात संपवला तर गोड वाटतं, नाहीतर मेल्याने लय वाढवला बोलतोय. कारण लाडक्या बहिणीचं ऐकणं. आणि शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात? एका जनार्दनी संत, 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 एका
बंधने तुटते भवा तुटते बाबा तुमचं जरी वय जुनं असलं तरी जुनं ते सोनं आहे. वाणी तुमची जवानी माणसासारखी बोलले जाते. आणि आता ज्यांनी आम्हाला हार घातला तो मला नाही घातला, त्या ईश तत्वाला घातला. साहेब नाव काय आपलं? स्वप्नील बाबुल, म्हणजे वकील आहेत ते व्यवसायाने. हा ॲडव्होकेट. आता वकील आणि ॲडव्होकेट एकच ना? पाणी नीर वॉटर तोय मम एकच आहे ना? खरोखरच अशी माणसं राष्ट्राला गरज आहे. राष्ट्राला गरज आहे. आणि कीर्तनात बसणं असं आहे का? मग साहेब उभं राहा. आता आम्ही ते पेढे नाही आणले, काही ते गुळ आणलेलं आहे. एक हार घ्या. ते बघत का राहिले? राहू दे सर. सावकार हे दे द्या तिकडनं दुसरा द्या. दे ना मग तो त्यातलं दे ना. मोठा हार दे. तोच दे. आणि इकडं हार आणि इकडं इकडं आण सगळं. आणि इकडं आहे का पेढा? साहेब हा प्रसाद आहे. हे बुक्का दे रे. तुम्हाला निरोगी आयुष्य मिळो. नुसतं आयुष्य नाही, निरोगी आयुष्य. देशाची, राष्ट्राची, संस्कृतीची, मानव जातीची सगळ्यांची सेवा करू. भगवंता माजी नगरसेवक भावी नगरसेवक आहेत. पुंडली कवर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. इट्स वेल दॅट्स ऑल्स वेल. ज्याचा शेवट चांगला त्याचा सर्वस्व चांगला. जसं ते हार इंद्राला कोणी दिलं होतं? दुर्वास ऋषीने. आणि ते कुठं घातलं? पायाखाली. एवढं रामायण घडलं आणि ते समुद्राचं अमृत तिथं पडायला गेलं. आणि आपली संस्कृती महान आहे आणि बहान आहे. अशी एवढी मोठी मोठी माणसं इथे येऊन देवाचा. आणि मोठं कोणाला समजायचं माहिती आहे का?
तो करोडपती असेल, तुम्हाला देणगी देईल तो शेठ मोठा. येतं का लक्षात? नाही आहेत. तो लाख अरब खरबपती काय कामाचा? ही देणगी देईल तो. मेरे लिए कुछ खर्च करके तो तय कर तेरे लिए मैं कुबेर का भंडार खोल दूंगा, तो मुझे नहा का देना. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. बोल किती बाकीचं बरं पक्क बावलट असताना बोलते. साधं बावलट नाही, पक्क बावलट असताना. मग त्याचे मिळाले यूज द ब्रेन. डॉक्टर जहांगीर होमी बाबा ज्या वेळेला अमेरिकेमध्ये त्यांनी पॅटर्न रणगाडा फोडल्यानंतर विचार, तुमचा विचार काय? मला भारताला सुजलम सुफलम समृद्ध बनवायचं आहे. याला गाड्याला ठेवून काय फायदा? विमानाचा ऍक्सिडेंट केला. तसे हे जे रत्न आहेत, खरोखरच साहेब तुमची आई लई भाग्यशाली आणि तुमची पत्नी डबल भाग्यशाली. कारण एवढं फिरायला मिळून देतं ते तिचं काम असतं. नका जाऊ मग घरच्या घरीच थांबला म्हणून तिचं कौतुक करायचं पत्न्यांचा. का तुम्हाला वाटत पत्न्यांचं मध्ये एकच असतं आपल्याला? नाही तर गडबड कराल म्हणून भगिनी वर्गांचा सुद्धा आदर करायचा. मी लई 3 पटीने मुद्द्याचं बोलत असतो. ईश्वर करो तुम्हाला आपल्याला सगळ्यांना सद्बुद्धी सद्विचार सद्वासना देव. हे हार का घालतात? जो घालतो त्याला बी माहित नाही, जे घालून घेता त्याला बी माहित नाही. हार मोठं पडलं साहेब, त्याची छाती 2 इंच फुगली समजायची. त्याचा वरचा मजला रिकामा. याचं नाव काय आहे? हार. इथे तसं कोणी नाही ना. आम्ही एखाद्या तिकडे कीर्तनाला गेलो होतो आणि तो कीर्तनाला गेल्यानंतर 1.25 कोटीला निवडणुकीत हारला होता. मला काय माहिती याचं काय नाव काय? ए बुवा बाबा तुझ्या गळ्यात काय घालतो मी? याचं नाव काय? आमच्या निवडणुकीत याच्यात त्याच्यात काय झाली? म्हणजे तुझ्या गळ्यात घालतो तर तुझ्या मानाच्या शिरात ताट होऊ देऊ नको. जेवढं बाबाच्या गळ्यात पुष्पमालिका पडले तेवढ्या बाबाच्या शिरा नरम व्हायला पाहिजेत का ताट व्हायला पाहिजे? नाही. मग तो नरम होण्यासाठी काय काय फुलं टोचून घ्यायला लागतं चौधरी साहेब. आणि काही आकडो असतात नाही चालला. अरे 10 मिनिटं खाली जाऊ. नको मी येत नाही. मागच्या वर्षी हिशोबने दिला नाही जाईल. अरे देणगी 501 हिशोब मागतो अख्ख्या जिंदगीचा. काही फुलांना गाठी म्हणून घ्यावा लागतात. आणि मग हे 2 तुरे हे दोन्ही मृदुंगाचार्यांचे. हे तुरा मुख्य विनेकरी बाबा अण्णा आमचे बसलेत. आज हा 12 घाट फिरलेला माणूस आपण काही कमी पडतो का? तुम्हाला जो भेटला असेल त्याला द्यायचं. शेड बोलायच को देतो काय घेणं देणं नाही. आम्ही सरीसोली माणसं. बरं असू दे. हे गळ्यात हार म्हणजे हा धागा आहे. धागा धागा म्हणजे काय? प्रेम नावाचा धागा. तुमचा माझा जो श्वास चालवतो तो परमात्मा, तो ईश्वर. आणि दरवर्षी याचं रिकाम्या हाताने याचं नाही. देवाकरता खर्च करायचा असतं आणि देवाकरता खर्च केला तो आपल्याला बरोबर सापडून देतो. माझा 1,05,000चा मोबाईल 4 महिने फिरत होता. मी विचार करत कुठं कंजूस पडलो मी. कारण धन असलं पहिले चोरी होते, दुसरी आग लागते आणि तिसरे इन्कम टॅक्स वाले धावतात. हे काहीच घडलं नाही. 4 महिन्यानंतर आला घरी तो. का? सत्य संकल्पाचा दाता नारायण भगवंत करो तुम्हाला आपल्याला सगळ्यांना सद्बुद्धी देऊ. आणि झालेली सेवा आमच्या पांडुरंगाच्या चरणी श्रीकृष्ण आणि हे जे सत्यवान महाराजांनी आम्हाला बोलवलं, चौधरी महाराजांनी बोलवलं, सगळ्यांच्या चरणी करून इथेच सेवेला. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय. बोलता बोलता काही अवधानाने शब्द गेला असेल तर मला क्षमा करणार ना? करायचे आकाश. आणि
पतीची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा आणि पुरुषांनी पण आपल्या भगिनीला आपल्या साथीदार समजत चला, तिच्या रागवू नका. आणि एकदा वय झाल्यानंतर तिच्या रागवला तर तुम्हालाच शेवटी काम करायला लागेल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. खोलेलेले खुळे वेवा खुले उतरे महाराज नाही विचारला महाराज तू कामने ज्ञानेश्वर रंगपाया पलीकडा राज तुम्ही सिद्ध. थांबा 2 मिनिटं फक्त थांबा. उपस्थित सर्व भक्त सज्जन